नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा भाऊबीजेविषयी व्हिडिओ शेअर करणार आहेत। भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे, भाऊबीजेला कोणत्या दिशेने बसून टिळा लावला पाहिजे, या सर्व गोष्टींची आपण माहिती जाणून घेणार आहोत। यावर्षी केव्हा आहे भाऊबीज आणि लाडक्या भाऊरायाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे आता आपण बघूया। भाऊबीज हा बहीण भावाच्या नात्याचा सण आहे, ज्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्य आणि सुखी जीवनाची प्रार्थना करते। या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे। अशा परिस्थितीमध्ये भाऊबीजची योग्य तारीख आणि त्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया। हिंदू कॅलेंडरनुसार भाऊबीज दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो। रक्षाबंधनप्रमाणे हा सण देखील भाऊ आणि बहिणीमधील प्रेमाचे प्रतिबिंब करतो। या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावतात, ओवाळतात, त्या बदल्यात भाऊ त्यांना भेटवस्तू देतात। तर यावर्षी भाऊबीज कधी साजरी करायची आहे ते आता जाणून घेऊया। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8:16 सुरू होणार आहे। ही तारीख 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10:46 संपेल। परिणामी भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येईल। या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ काळ आपण पुढे बघूयात। तर भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 1:13 ते 3:28 पर्यंत। भाऊबीजची पौराणिक कथा काय आहे ती आता आपण जाणून घेऊ। भाऊबीजची पौराणिक कथा यमराज आणि यमुनाशी जोडलेली आहे। कथेनुसार एकदा यमुनेने तिचा भाऊ यमराजला तिच्या घरी बोलावले। यमराजांनी हे आमंत्रण स्वीकारले। जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला। भावाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिले। यमराजांनी याचे कारण विचारले तेव्हा यमुना म्हणाली की हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील। यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा आहे। भाऊबीजच्या शुभ दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे। टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षदा टाकाव्या, सुपारी आणि सोन्याच्या दागिन्याने ओवाळावे, साखर किंवा मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड करावे, दिव्याने आरती ओवाळावी। तर अशा प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी ही सर्व आपल्याला भावाला ओवाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या गोष्टींचे पालन करून तुम्हीही भाऊबीजेचा सण हा साजरा करा आणि शुभ मुहूर्तावरच भाऊबीज ही साजरी करा। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत। मी तुम्हाला माझ्या चॅनलवर रेसिपीही दाखवत असते, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।